आज आपण इथे उपस्थित आहे. काल आपल्याला माहिती आहे की माझ्यावर एक आरोप केला गेला. मी हे प्रेस त्याच्यामध्ये बोलवली आहे की मला माझा विषय आणि माझा मुद्दा मांडायचा. काल जेव्हा ही घटना झाली, आपल्या बरेपैकी लोकांनी मला फोन केलं, मला माझा विषय विचारलं. त्याच्यासाठी मी खरंच सांगते, मी खूप आभारी आहे. कारण दरवेळी असं असते की दरवेळी माझ्यामध्ये आरोप होत असते, मी दरवेळी उत्तर देत नाही. कारण आमचा मन असं आहे आणि विचार असे आहे की काम करत राहा, आपण सगळे आहे, आमची जनता आहे, जनतांना खरं सगळं माहिती आहे आणि ते नेहमीच आम्हाला सपोर्ट करत आहे. काल ग्रोबिक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही एक मुद्दा उचललेलं. आम्ही जिमखानाच्या बिल्डिंग जी कल्चरल डेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग आहे त्याची मी चौकशी करायला गेलेली. कारण आम्हाला ते खालच्या फ्लोअरमध्ये आपल्या युवकासाठी, आपल्या कल्चरसाठी काहीतरी चांगलं करायचं. आम्हाला तिथे दशकदार नाटक ठेवायचे होते, एक ग्रीन रूम करायचं होतं की आपले युवक तिथे काहीतरी वेगळं करू शकणार, पॉडकास्ट करू शकणार. खूप असं आम्हाला लोकांचे पत्र आले. तर युवकासाठी आपण काय चांगलं तिथे करू शकते त्याच्यासाठी आम्ही चौकशी करायला मी प्रशासन सोबत आणि प्रदीप बांदेकरजी पण माझ्यासोबत होती. चौकशी करताना आम्ही विचार केला की आपण वरती जाऊन फक्त बघूया, कारण माहिती आहे की तिथे ग्रोबिक टेक्नॉलॉजीज आणि मुंबई युनिव्हर्सिटी आहे. तर आम्ही विचार केला तरी मुलांना भेटले. वरती गेले तर आम्हाला कळलं की 2 रूम्सचा वापर होतो. आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 15 दिवसच्या मुदतसाठी एक रूम आम्ही ठरवलं होतं. ते एक रूमचा रेंट आम्ही प्रशासनची सलाह घेऊन 50,000 प्लस GST मध्ये ठरवलं होतं. 15 दिवस, फक्त 15 दिवस. काल 1.5 महिना झाला आहे आणि आम्ही काउन्सिल मीटिंग मध्ये ठराव पण घेणार होते की आपण कसं हे पुढे घेऊ जाऊ शकतो. पण काल जेव्हा मी वरती गेले, मी बघितलं की 2 रूम्सचा वापर होतो. तर मी ऑफिस इन्चार्जना प्रश्न विचारला की आपण दुसरी रूम वापरत आहे, कशाला वापरत आहे. त्यांनी माझ्यासमोर बघितलं, काही सांगितलं नाही. तेव्हा मायकेल डिसूझाजी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की हे रूम तर मॅडम आजच वापरलं पाहिजे ना. आणि त्यांनी ऑफिस इन्चार्जना ते प्रश्न विचारले. ऑफिस इन्चार्ज हो म्हणाले. मी त्यांना परत विचारलं, ऑफिस इन्चार्ज आपण खोटं बोलत आहे, ते गप्प आहे. मी परत विचारलं, आपण खोटं बोलत आहे, ते गप्प आहे. तेव्हा मी त्यांना फक्त हे सांगितलं की नगरपालिकेने आपल्यासाठी, आपल्या युवकांना सहकार्य करायला हे रूम दिली आहे, तर आपण हे खोटं कशाला बोलत आहे. मला उलटा प्रश्न विचारला गेलं की तर आमची मुलांना बाथरूम पण वापरायचा नाही. आम्ही चौकशी केली, बाथरूमचा विषय कधीही होत नाही. 3री रूम मध्ये जेव्हा मी बघितलं तर तिथे त्यांचे मुले जेवत होते. हळूहळू आपल्याला 1 रूम गेली आहे, आपण 3 रूमचा वापर करत आहोत. माझं फक्त हे मन होतं की आपल्याला बघा, दुसरी रूम पाहिजे, मुलं वाढत आहे, बरी गोष्टी आहे. पण आपण एक टाइम नगरपालिकेत येऊन प्रशासनची माझ्याशी बोलू शकत होतो. एक नगराध्यक्षाच्या नात्यानं ही माझी जबाबदारी आहे की नगरपालिकेची बिल्डिंग आपण कोणाला देत आहे तर त्याच्यावर चेक ठेवायला, सगळं व्यवस्थित आहे ते बघायला. खाली पण मी गेलेले तर मी बघितलं होतं खालच्या फ्लोअर मध्ये क्लिनिंग व्यवस्थित नव्हता, कारण ते बिल्डिंगचा वापर, ग्राउंड फ्लोअरचा वापर होत नाही. आम्ही आमचे प्रशासनचे कर्मचारी विनोद सावंतजींना तिथे बोलवलं आणि मी त्यांना फक्त ते म्हटलं की हे पूर्ण ग्राउंड फ्लोअरच्या क्लिनिंग आपण करून द्या. आणि बाथरूम हायजीन महत्वाची गोष्टी आहे, मी दरवेळी ते सांगते. तर बाथरूमचा विषय ह्याच्यामध्ये होतच नाही. आपण दरवेळी, मी आज एक नगराध्यक्षाच्या नात्यानं तिथे आले आहे, आपण उलटा माझ्या राजघराण्यावर, माझ्या परिवारावर टीका घालत आहे. ती चांगली गोष्टी नाही आहे. तर एक नगराध्यक्षाच्या नात्यानं मला काय करायचं नाही आपल्या लोकांसाठी. दरवेळी मी आपल्या लोकांसाठी ते काम करत आहे. त्यांच्या
जे बेनिफिटसाठी दुसरे आम्ही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स घेत आहोत, तर ते मला करायचं नाही. आणि उलटा आपण मला ते प्रश्न विचारत आहे की तुम्ही असं कशाला करत आहे. मला हे खूप वाईट वाटलं आहे. आणि मी खरं सांगते की जेव्हा आम्ही राजकारणामध्ये आलेले, मला खूप लोकांनी सांगितलं की मॅडम खूप टीका होणार. तेव्हा पण मला माहिती नव्हतं की किती टीका होणार. तरी पण मी माझं काम करत आहे. आमचे सगळे नगरसेवक इथे काम करायला आले आहेत, सावंतवाडीला विकसित करायला आले आहे आणि तेच आमचं लक्ष राहणार आहे. आपण आज माझं ऐकून घेतलं आणि काल परत आपण सर्वांनी मला फोन करून विचारलं, तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्टी आहे. कारण मी माझे श्रीदेव पाटेकर, श्रीदेव उकरलकर आणि मला माझ्या देवावर खूप विश्वास आहे. मला आपल्या जनतावर विश्वास आहे आणि मला माहिती आहे की मी काय पण करू, जे खरं आहे तेच कधी येणार. आपण माझं ऐकून घेतलं त्याच्यासाठी. मॅडम, तुम्ही या विषयावर प्रदेश टीका केली की पडद्यामागचे भाजपचे असं सर्व ज्ञात आहे. तुम्ही याबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार? बघा, मी फक्त हे म्हणेन की आम्ही सगळे इथे विकासाचं काम करायला आले आणि सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. मी कधीही कोणी पर्सनल ॲलिगेशन कोणावर केलं नाही. एक इंडिव्हिज्युअलवर कधीही मी पर्सनल ॲलिगेशन केलं नाही. काल एक नगर अध्यक्ष नाताना मी जेव्हा बिल्डिंग मध्ये गेलो आणि बिल्डिंग मध्ये काही चुकीचं होत होतं, तर नगरपालिकेच्या उत्पन्न ते वाढायची ते माझी लक्ष आहे. हे जे आम्हाला प्रशासनाने रेंट ठरवलं होतं ते नगरपालिकेच्या उत्पन्न वाढायला केलं होतं. आणि हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे, हे NGO नाही आहे. तरी पण आपण सहकार्य करू शकत होते. आम्ही ते विचार करून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे केलं. मुलं असं म्हणणं आहे की एवढी मुलं टाळ ठोकण्याचा जो प्रकार आहे, म्हणजे टाळ ठोकणार म्हणून तुम्ही काहीतरी त्यांना धमकी दिली होती, हे काय खरं आहे काय? आपण तिथे जाऊन बघा, ग्लास डोअर आहे, टाळा तर कसं होऊ शकणार आहे. आपण तिथे जाऊन प्लीज चौकशी करा. आणि जेव्हा आम्ही ते बिल्डिंग दिलं होतं, एकदम चांगलं क्लिनिंग करून सगळं व्यवस्थित करून दिलं होतं आणि आमची तेच रिक्वेस्ट होती, आपल्याला ते हे रूम दिलं आहे, हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण चांगल्या पद्धतीने ते ठेवा. आणि जेव्हा आम्ही प्रश्न विचारलं की 1 नाही 3 रूमचा वापर कशाला होत आहे, तर ते त्यांनी उलट माझ्यावर आरोप केले. ते चुकीचे. आता पुढे काय तुमची भूमिका राहणार? आता हे विषय थोडा मोठा झाला आहे. आम्ही आमचे वरिष्ठची सल्ला घेऊया आणि पुढे. असा एक विषय आलेला आहे की अनेक ऑडिओ व्हिडिओ क्लिप ते होर्डिंग्स लावणार असं मायकल म्हणत आहे. आणि नेमका काय विषय? आणि काही गोष्टी काय माहितीये, काल त्यांनी पत्राद्वारे क्लिप पण ऐकून दाखवली, व्हिडिओ पण त्यांनी म्हणजे पत्राद्वारे दाखवला नाही पण सांगितलं. असे काही 20-25 आपल्याकडे व्हिडिओ आहेत वगैरे असं ते म्हणतात. काय असं काय खरं आहे काय? कुठे तुमच्या म्हणजे मीटिंग होतात किंवा ठेकेदारांसोबत वगैरे असं काय आहे? बघा, लोकांनी आमच्यावर खूप टीका केला आहे, खूप आरोप घातले आहे. आणि काय खरं असतील तर मी सांगते, प्लीज पुढे येऊन लोकांना दाखवा, लोकांना कळू दे की काय होत आहे. आम्ही अगोदर पण आणि आज पण आणि पुढे पण फक्त सावंतवाडी आणि सावंतवाडीतील नागरिकांसाठी काम करत आहे आणि तेच आमच्या लक्षात आहे. एकंदरीत मायकल डिसूजाच्या कंपनीला 15 दिवसासाठी देताना ज्या पद्धतीत असे काय हा ही प्रॉपर्टी काय व्यक्तीच्या पालिकेच्या नगरसेवकांची किंवा नगराध्यक्षांची नाही किंवा उपनगराध्यक्षांची नाही, मग ती घेताना काही ठराव वगैरे झाले होते किंवा कागदपत्राचा विषय झाला होता की सावंतवाडीच्या नागरिकांच्या करामधून उभारण्यात आलेल्या शासनाच्या पैशातून, मग ती देतानाच असं काय जो दिला आणि त्याला या बसा तर असं झालं का किंवा काय नेमकं हे केलं त्यावेळी नेमकी काय गोष्ट किती लोकांपर्यंत आली अशी अपेक्षा आहे. जर आता तो मुद्दा आला मग त्यांनी ही कशी काय देण्यात आली का असं सर मी आता मागितली तुमच्याकडे मला लोकांना सभागृह द्या का असं? तर विषय काय होतं की त्यांनी आमच्याकडे येऊन सांगितलं होतं की त्यांना 15 दिवसासाठी आमची बिल्डिंग ते एक रूम पाहिजे. ते रूमचं सेटअप चांगलं होतं आणि आम्ही विचार केलं की कसं पद्धतीने आपण ते करू शकतो. सगळं कॉन्ट्रॅक्टवर आहे आमच्याकडे. 15 दिवसची मुदत दिली होती, 50,000 रेंट होतं, GST 9,000
सगळं प्रशासनकडून आम्ही दिलं आहे आणि त्यांनी तेव्हा तेच सांगितलं होतं की ते बाहेर कुठेतरी बघणार आहेत फक्त 15 दिवसासाठी. आज 1.5 महिना झालाय आणि 1.5 महिन्यानंतर मी आपल्याकडे येऊ आणि फक्त एक प्रश्न विचारला की दुसरी रूमची वापर कधी सुरू केली, तर आपण मलाच उलटा प्रश्न विचारणं हे बरोबर आहे? म्हणजे एकंदरीत मायकल डिसूजाच्या कंपनी किंवा मायकल डिसूजा पालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. 15 दिवसाचा देऊन पुढे वापरण्याचा त्याचा डाव आहे का किंवा हा दबाव तंत्र आहे का? कारण सगळ्यात हे 15 दिवस तुम्ही कागदपत्री दिली. इंडिव्हिज्युअल्स कोणी पण कोणाशी पण प्रॉब्लेम नाही आहे. मायकेल डिसूजाचे संबंध परिवार सोबत आमचे पार्टी सोबत चांगले आहेत आणि आम्हाला चांगलंच काम करते युवकासाठी. पण नगरपालिकेकडे काहीतरी चुकीचं झालं, त्यांना रेंट दिलं गेलं नाही. 15 दिवस